नीलगार ज्ञाती संस्था संचलित श्री कालिका देवस्थानम येथे श्री लक्ष्मी विष्णू मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमीपर्यंत दररोज भगवान श्री विष्णू देवाच्या अवतारांचे विशेष अर्चनोत्सव संपन्न होत आहे। प्रतिपदेला श्री मत्स्यनारायण, द्वितीयेला श्री कूर्मनारायण, तृतीयेला श्री वराह अवतार, चतुर्थीला श्री लक्ष्मी नरसिंह अवतार, पंचमीला वामन अवतार, षष्ठीला परशुराम अवतार, सप्तमीला श्रीराम अवतार, अष्टमीला श्री कृष्ण अवतार, नवमीला श्री बलराम अवतार, दशमीला श्री कल्की अवतार असे श्री लक्ष्मी सोबत दशावतारांचे विशेष पूजन केले जाते। दररोज सकाळी 6 वाजता मूळ मूर्ती अभिषेक, 10 वाजता होम हवन, सायंकाळी 7 वाजता पालखी सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती ट्रस्टी नारायण काळपगार यांनी दिली। श्री गणेश देवताभ्यो नमो नमः। नीलगार येथील कालिका देवस्थानम प्रांगणामध्ये लक्ष्मी विष्णू मंदिरामध्ये 2 तारखेपासून 10 तारखेपर्यंत लक्ष्मी विष्णू देवतांचा विशेष अर्चनोत्सव होणार आहे। या मंदिरात वैशिष्ट्य असं आहे, या मंदिरातील सर्व देवी देवतांची प्रतिष्ठापना सद्गुरू श्रीनिवासजी काटकर यांनी केलेली आहे आणि या मंदिरातील सर्व देवी देवता हे मुख्यत्वे करून सगळ्या देवता यंत्राधिष्ठित आहेत। यंत्राधिष्ठित कसा होतो, सगळ्या देवता यंत्रावर अधिष्ठित आहेत, त्या देवतेखाली यंत्र स्थापन आहे। तर ह्या उत्सवामध्ये मार्गशीर्षामध्ये लक्ष्मी विष्णूंचा विशेष अर्चनोत्सव होतो। या उत्सवामध्ये विष्णूंच्या दशावतारांचे रोज पूजन असतं। एक अवताराची उत्सव मूर्ती आहे, त्या उत्सव मूर्तीबरोबर रोज सकाळी 6 वाजता लक्ष्मी विष्णू मूळ मूर्ती अभिषेक, सकाळी 10 वाजता विष्णू सहस्रनामावली, लक्ष्मी अष्टोशतनामावली, सायंकाळी 5:30 वाजता श्री विष्णू सहस्रनामावली, सद्गुरू श्रीनिवास श्री महालक्ष्मी स्तुती आणि सायंकाळी ज्या दिवशी ज्या देवतांचं उत्सव मूर्ती पूजा असते त्याबरोबर लक्ष्मी विष्णूंच्या उत्सव मूर्तींच्या पालखी सेवन ह्या सेवा आहेत। आणि गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे अर्जुनाला, मासानाम मार्गशीर्षोहम, म्हणजे काय तर 12 महिने मार्गशीर्ष जो महिना आहे तो म्हणजे मी आहे। ह्या उक्तीनुसार मार्गशीर्ष महिन्याला पुरुषोत्तम मास असं संबोधतात, त्यामुळं या महिन्यामध्ये विष्णूंचे विशेष पूजन चालू आहे। मी नारायण अंबाजी काळपगार, नीलगार ज्ञाती संस्था कालिका देवस्थान कायम विश्वास। मार्गशीर्ष मास म्हणजे पुरुषोत्तम मास। या पुरुषोत्तम मासात विष्णू लक्ष्मी मंदिरात दररोज एका अवताराची पूजा होत असते। एकूण विष्णू अवताराचे 10 अवतार आहेत, त्या 10 अवतारपैकी कालपासून प्रत्येक अवताराची पूजा सुरू झालेली आहे आणि सकाळी मूळ मूर्ती पूर्ण अभिषेक आणि त्यानंतर विष्णुनाम पठण आणि होम हवन आणि संध्याकाळी विष्णूचं काय म्हणतात विष्णू सहस्रनाम पठण आणि त्यानंतर पालखी सेवा याप्रमाणे दररोज कार्यक्रम होत आहेत। तरी आपण सर्व भक्तांनी सर्व कार्यक्रमात सहभाग घेऊन देवतांचा आशीर्वाद घ्यावा ही आमच्या संस्थेचे विनंती। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।